जय शिवराय। छत्रपती संभाजीनगरमधलं जायकवाडी नंतरचं सगळ्यात मोठं धरण हे आपण इकडे मागे बघतोय, हे शिवना टाकळी। कैलासवासी रायभानजी जाधव साहेबांनी अनंत शेतकऱ्यांना कन्व्हिन्स करून या धरणाची निर्मिती केली आणि धरणातून पाण्यातून समृद्धीतून शेतकऱ्यांच्या सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये त्यांची जीवनशैली वाढवणे असा हा एकंदरीत उद्देश आणि या उद्देशाची पूर्ती गेल्या अनेक वर्षांच्यापासून चालू असल्यामुळे आपण आजूबाजूच्या गावांमध्ये त्याची छाप उमटल्याची हे वेगवेगळे बंगले घरं हे आपण सगळं आता बघतोय। हे भाकीत काही वर्षांपूर्वी रायभान जाधव साहेबांनीच नव्हे तर जगातील अनेक मोठमोठ्या वैचारिक पातळीवर काम करणाऱ्या लोकांनी केलं होतं की एक दिवशी पाण्याच्या संदर्भामध्ये युद्ध होणं सुरू होईल। कारण पाणी एक अशी गोष्ट आहे की ती सर्व गोष्टींची जनक आहे, तिच्याशिवाय काहीच होत नाही। प्यायला पाणी लागतं, शेतीला पाणी लागतं, प्रत्येक गोष्टीला पाणी हवं म्हणजे हवं। आणि ज्यावेळेला पाणी नसतं, अगदी आपल्या घरातही पाणी आलं नाही की आपल्या आंघोळीचे वांदे होतात, इथून तर शेतीसाठी पाणी आले नाही की शेतीची पिकांचे नुकसान होतं, इथपर्यंत या सगळ्या गोष्टींच्यासाठी पाणी हे अत्यंत महत्त्वाचं एक जनक ज्याला आपण म्हणतो ते। आता या परिस्थितीमध्ये, या पार्श्वभूमीवरती या शिवना टाकळी धरणात जे पाणी आहे ते पाणी फक्त कन्नडला न वापरता हे इतर तालुक्यांना वापरण्यासंदर्भात एक भूमिका घेतली आणि त्या भूमिकेच्या अनुसार हे पाणी वेगवेगळ्या तालुक्यांना नेण्यात आलं। भाकिताप्रमाणे युद्धच जवळपास आता सुरू झालेलं आहे, संघर्ष सुरू झालेला आहे। कारण पाणी सगळ्याचं जनक आहे, मग ते तुम्हाला द्यायचं का आम्ही घ्यायचं, मग ते तुम्हालाच का आम्हाला का नको, असा हा सगळा प्रश्न आता सुरू झालेला आहे। या सगळ्या गोष्टींवरती अत्यंत सामंजस्याने तोडगा काढण्याची आवश्यकता असताना प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी सुद्धा ही बाब लक्षात घेतली नाही आणि म्हणून हे युद्ध दिवसेंदिवस पेट घेत चाललेलं आहे। एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून माझं म्हणणं एवढंच आहे की सामंजस्यानेच हे प्रश्न सुटतील, युद्धाने हे प्रश्न सुटणार नाहीत, आणखीन जटिल होत जातील। आणि म्हणून मी सर्व लोकप्रतिनिधी प्रशासनाला हात जोडून विनंती करतो की आपण सामंजस्याने हे करा। मी मध्यंतरी काही व्हिडिओ बघितले, मी त्यावेळेला आजारी होतो आणि दवाखान्यात ॲडमिट होतो, तर आकांडतांडव करणे, अधिकाऱ्यांवरती प्रेशर आणणे, आपली शायनिंग मारणे, आपल्या राजकारणाची पोळी भाजणे किंवा अशा अनेक आरोप होऊ शकतात, अशा पद्धतीची वागणूक त्या व्हिडिओमध्ये मला दिसत होती। माझं म्हणणं एवढंच आहे, या असल्या गोष्टी करू नका। कारण कन्नडच्या मुली वैजापूरला दिल्यात, वैजापूरच्या मुली कन्नडला आहेत, कन्नडच्या मुली गंगापूरला दिल्यात, गंगापूरच्या मुली कन्नडला आहेत। हे सगळं एकच आहे, मात्र सामंजस्याचा तोल सुटलाय आणि ही गोष्ट कोणासाठीही योग्य नाही। म्हणून आकांडतांडव करून जोर जबरदस्तीने काहीही करण्याचा प्रयत्न हा योग्य नाहीये असं माझं मत आहे। मग जर का काही कार्यकर्ते, काही माणसं ही संभाजीनगरच्या इरिगेशनच्या ऑफिसवरती जाऊन वाटेल तसे धिंगाणे घालत असतील आणि प्रेशर आणत असतील, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वरती जाऊन वाटेल तसे प्रेशर आणत असतील, पोलिसांच्या समोर शिव्या देत असतील, तर ह्याची प्रतिक्रिया नैसर्गिकरित्या दुसऱ्या बाजूला उमटणार आणि ते बिलकुलही एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मला चांगलं नाही वाटणार। म्हणून माझी प्रार्थना आहे की जर इथून पुढे पाणी जर इकडचं न्यायचं असेल तर सामंजस्याने बसून व्यवस्थितपणे शांतपणाने याच्यामध्ये काहीतरी करायला हवं। याच्यात आकांडतांडव जर झाला तर युद्ध जे भाकीत युद्ध आपण सातत्याने मी म्हणतो या व्हिडिओमध्ये हे होईल आणि हे जर युद्ध झालं
तर काही मंडळी तिथे ईडींच्या ऑफिसमध्ये इरिगेशनच्या तिकडे आकांड तांडव करतील, काही मंडळी तिकडे जिल्हाधिकाऱ्यांच्या तिथे आकांड तांडव करतील. मात्र कन्नडची मंडळींचं धरण हे कन्नडमध्ये असल्यामुळे ते इथे आकांड तांडव करतील. ईडीनी परमिशन जरी दिली तर इथनं या शेतकऱ्यांनी परमिशन दिली नाही तर कोणाचा बाप पण इकडनं धरणातनं पाणी घेऊन जाऊ शकणार नाही. ही चितावणीखोर बोलणं नाहीये. मला भीती वाटते की आपलेच लोक एकमेकाच्या अंगावर जातील त्या पाण्याच्यासाठी. मला ते नकोय. मी आजारी पडलो म्हणून हा गोंधळ झाला. मी पडलो नसतो तर सगळ्यांना घेऊन बसलो असतो आणि शांतपणाने मार्ग काढला असता, कारण शेवटी सगळे आपण एकच आहोत. पण आता तरी किमान हे नको असं माझं स्पष्ट मत आहे. काही लोकांनी तिकडे जाऊन धिंगाणा घातला आणि फक्त इथं जर धरण बंद करून टाकलं तर एकही थेंब कन्नडून जाणार नाही. आणि मग काय होणार तर इकडे धिंगाणे होणार आहेत. कशासाठी करायचे धिंगाणे? जरी आमच्या जमिनी कन्नडच्या गेलेल्या असतील तरी सुद्धा पाणी हे भगवंतानी दिलेलं आहे, म्हणून त्याच्यावरती सगळ्यांचा अधिकार आहे. पण हे सगळं करत असताना सामंजस्य गरजेचं आहे. न सामंजस्य करता हम करे सो कायदा पेटणार तर सगळीकडूनच आहे. आणि शेवटी एका शेतकऱ्याचं वावर कुठूनही पेटलं तर शेवटी त्याचंच वावर पेटतं, अशी गत आमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्याची होईल. वावर कुठंच पेटू नये, शांततेने मार्ग निघावा ही माझी याच्या पाठीमागची भूमिका आहे. आणि शांततेने चांगलं विषय सॉल्व्ह होतात. धिंगाणा घातल्याने काहीही होणार नाही. धन्यवाद.